अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगाव येथे जनता दरबार शहरी व ग्रामीण भागाकरिता शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न। मी सदैव माझ्या राळेगाव मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। नामदार अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य। राळेगाव येथे शासन आपल्या दारी जनता दरबाराचे आयोजन। या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य। तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्तरंजन कोल्हे, डॉक्टर कुणाल भोयर, विशाल खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव, अमित भोईटे, तहसीलदार राळेगाव, केशव पवार, गट विकास अधिकारी, पंचायत समिती राळेगाव, सुप्रीतीताई काकडे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सविता पोटदुखे मॅडम तथा सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व राळेगाव तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध विभागाने आपापले स्टॉल लावून जनतेच्या समस्या जाणून अर्ज स्वीकारले व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह राळेगाव शहर प्रतिनिधी निलय घिनमिने। उपकार आणि प्रचंड उपकार असल्यामुळे मी कदापि विसरू शकत नाही। तुम्ही मला निवडून दिल्यामुळे, तुमचा आशीर्वाद असल्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो आणि तुमच्या या एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्री बनवलं। हे सर्व क्रेडिट तुम्हाला जाते। त्या भावाने जाते, अशाचा भाव नाही। त्या भावाला असं बोलून जर आम्ही मतदान नाही केलं का, मी भावाच्या मनामध्ये गैरसमज होऊ नये। बहिणी करतो माणसांना दिलं, भावाला पण सर्वांनी दिलेलं आहे। त्यामुळे तुमचा माझ्यावर असलेला विश्वास, तुमचं असलेलं प्रेम, सहानुभूती मी कदापि विश्वासाला करायला देणार नाही। काळजी घेईल, दक्षता घेईल। आज अतिशय आनंद झाला। एसडीओ साहेब, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी साहेब, आपले एसडीओ खत्री साहेबांच्या नेतृत्वात आपले साहेब आय साहेब काही दिवसात प्रकल्प अधिकारी होते, काही दिवसांचं सीईओ होणार आहे आणि 1-2 वर्षात 100% कलेक्टर होत आहे। त्यामुळे साहेबांना एकदा टाळ्या वाजून टाकल्या। चांगलं व्यक्तिमत्व आहे ते। जेव्हापासून आपल्या राळेगावला आले तेव्हापासून सत्याचा धागा पकडून अतिशय चांगला निर्णय घेत असल्यामुळे मनापासून त्यांचे कौतुक करतो, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। साहेब, तुमच्या